हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की तुम्ही पण अगदी रोजच्या प्रमाणे मस्त आणि मजेत असाल। आणि किचन ओट्याचे हाल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड असेल। तर बघा, अजिबातच वेळ वाया न घालवता आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी एकदा माझा किचन ओटा तुम्ही बघून या, खूप घाण झालेला आणि एकदम तेलाचे चिकट डाग वगैरे किचन ओट्यावर पडले होते। अगदी आपल्या किचन ओटा 30 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने क्लीन करायचा ते पण एकदम चकाचक, तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, अगदी किचनचे जे टाईल वगैरे आहेत त्यावर खूप तेलकट चिकट वगैरे डाग पडलेले आहे। आणि मला वाटतं 15-20 दिवस झाले मी किचन ओट्याची जी डीप क्लिनिंग आहे ती केलीच नाही। आणि 15 दिवसाला आपल्याला किचन ओट्याची डीप क्लिनिंग करायलाच लागते, नाही जर केली तर खूप किचन ओटा जो आहे तो खराब होतो आणि किचन ओट्याची जी साईडची बाजू वगैरे आहे ती देखील खराब होते। त्यामुळे महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून 2 वेळेस तुम्ही तुमच्या किचन ओट्याची डीप क्लिनिंग ही केलीच पाहिजे। तरच आपलं जे किचन आहे खूप छान दिसायलाही छान दिसतं आणि आपल्या मनाला देखील प्रसन्न वाटतं। आणि अगदी जेवण बनवायला आपल्याला देखील पॉझिटिव्हिटी येते, कारण सकाळ संध्याकाळ किंवा दिवसभर जरी म्हटलं तर आपण बऱ्याच वेळेला दिवसातून किचनमध्ये जास्त वेळ आपला जो आहे तो घालवत असतो। त्यामुळे किचन नेहमी जर स्वच्छ असेल ना तर आपल्या मनाला खरंच खूप छान वाटतं। आता त्याआधी बघा, जेवढे जेवढे डब्बे घासण्यासारखे होते तेवढे सर्व मी घासायला घेतले। आणि जेव्हा मला किचन ओट्याची डीप क्लिनिंग करायची असते ना, तेव्हा अगदी मिठाचा तेलाचे जे डब्बे वगैरे आहेत ते देखील मी घासायला घेत असते। ही किचन ओट्यावरची छोटीशी रॅक आहे जी की मी मेशोवरनं ऑर्डर केली। त्याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच। तर ती रॅक वगैरे देखील त्यावर मी जेवढे वस्तू ठेवते तेवढं सर्व मी घासायला घेत असते। आणि किचन ओटा क्लीन करायचं म्हटलं तर या सर्व गोष्टी आपण करायलाच पाहिजे, कारण पहा, रोज रोज तर आपण ह्या गोष्टी घासायला घेत नाही। त्यामुळे 15 किंवा महिन्यातून एकदा आपण छान किचन ओट्याची डीप क्लिनिंग करून त्यासोबतच जेवढ्या वस्तू किचन ओट्याला आपण ठेवतो त्या सर्व घासून व्यवस्थित अगदी किचन ठेवलं ना तर किचन देखील व्यवस्थित राहतं आणि जास्त पसारा देखील होत नाही। आणि एकदम जे घासायचं बर्डन येतं ते देखील येत नाही, कारण वेळच्या वेळेला वस्तू छान व्यवस्थित क्लीन करून जागच्या जागेवर ठेवल्या ना तर अजिबात किचन ओटा डीप क्लिनिंग करायला वेळ लागत नाही। आणि म्हणूनच अगदी 30 मिनिटांमध्ये किचन ओटा डीप क्लिनिंग कसा करायचं ते तुमच्यासोबत मी शेअर करते आहे। आता पहा, मसाल्याचा बॉक्स देखील मी घासायला घेतला, कारण तो देखील खूप खराब झाला होता। तुम्हाला मसाल्याच्या बॉक्सवरून समजतच असेल खूप खराब झालेला। आणि हा मसाला बॉक्स देखील मी मेशोवरनच ऑर्डर केला, याची देखील लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर खाली देतेच। खूप छान क्वालिटी आहे आणि रॅक, मसाला बॉक्स वगैरे दोघांची क्वालिटी खूप छान मस्त। आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल ना तर नक्की ऑर्डर करा, खूप छान क्वालिटी आहे दोघांची। तुम्हाला लिंक मी खाली देतेच दोघांची। आणि बघा, जेवढे किचन ओट्यावर भांडे वगैरे होते घासण्यासाठी सर्व मी घासायला घेतले। आता पहा, थोडे करताना खूप सारे भांडे माझे वाढलेले होते, कारण किचन ओट्यावरचे जे रिकामे केलेले डबे वगैरे होते ते देखील होते। आणि रोजचे जे आहे संध्याकाळचं जेवण वगैरे माझं बनवून झालं होतं आणि चहाचे जे भांडे आहे ते सर्वच मी एकदमच घासायला घेतलं, कारण आज थोडे करून भांडे घासलेच नाही, मला डीप क्लिनिंग करायचं होतं म्हणून एकदमच सर्व कामं करून टाकावी। आणि जे संध्याकाळचं जेवण आहे ते आधी उरकून घेतलं आणि नंतर ह्या ज्या कामांना आहे ती मी सुरुवात केली होती। तर त्यामुळेच एवढे सर्व भांडे माझे या ठिकाणी साचले। आणि बघा, माझ्यासारखीच तुमची हालाशी कधीतरी होत असेल ना तर त्यावेळेला काय करायचं, अगदी गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये थोडंसं निरमा आणि थोडंसं जे विम जेल आहे ते टाकायचं आणि त्याने भांडे घासायचे। अगदी 5-10 मिनिटांमध्ये आपले एवढे सर्व भांडे जे आहे पूर्णपणे घासून होतात। आणि या ठिकाणी बघा, माझे सर्व भांडे घासून झाले। आता मला जे बाकीचं आहे किचन ओट्यावरचं ते देखील क्लीन करायचं होतं, तुमच्यासोबत मी पुढे शेअर करतेच। घासलेले भांडे खराब होऊ नये म्हणून पहिले किचन ओट्यावरनं ते आधी खाली ठेवून घेते आणि मग जे आहे बाकीच्या कामांना सुरुवात करते। तर जेवढ्या डेकोरेटिव्ह वस्तू आहे म्हणजेच आर्टिफिशियल प्लांट वगैरे मी किचनमध्ये ठेवत असते, मला आवडतं किचन छान डेकोरेट करायला। तर ते सर्व मी आधी काढून घेते, ते देखील मी छान निरम्याच्या पाण्याने वॉश करून घेते। आणि निरम्याच्या पाण्याने आपण छान ते अगदी साध्या पद्धतीने चोळून जरी घेतलं ना त्या प्लांटला तर खूप छान निघतं। तर या ठिकाणी माझं तेच चालू होतं आणि अगदी बघा 1-2 सेकंदामध्ये चकाचक असे आर्टिफिशियल प्लांट जे आहे आपले क्लीन झाले। अगदी तुम्ही निरम्याच्या पाण्याने जरी क्लीन केले ना तर खरंच खूप छान निघतात, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता बघा, नळावर तुम्हाला आर्टिफिशियल हँगिंगचं जे प्लांट दिसतंय ना ते देखील मी मेशोवरनच ऑर्डर केलं होतं, त्याची देखील लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला देते, कारण खरंच खूप छान दिसते दिसायला देखील। आणि त्याला जे फुलं आहे मल्टी कलरमध्ये ते देखील खूप छान दिसतात आणि खूप छान ग्रीनरी येते किचनला। आणि किचनचा जो लुक आहे अगदी तुम्ही ते लावलं जरी ना तरी पण चेंज होऊन जातं, एवढं छान दिसायला दिसतं।
आता हे बघा, हे जे आहे ओरिजिनल प्लांट आहे, जे की लकी बांबूचं, बऱ्याच जणांना हे माहित देखील असेल. आणि लकी बांबू हे मी खरं तर हॉलमध्ये ठेवण्यासाठी घेतलं होतं, पण हॉलमध्ये ठेवल्याच्या नंतर याची पानं जी आहे अजूनच पिवळी पडते, कारण याला जे आहे छान ब्राईट अशी सनलाईट पाहिजे असते आणि ती सनलाईट याला फक्त किचनमध्येच मिळते. हॉलमध्ये व्यवस्थित अशी सनलाईट भेटत नाही, त्यामुळे त्याची पानं जी आहे ती पिवळी पडतात. वेळच्या वेळेला पिवळी पडलेली पानं काढायची आणि लकी बांबू पाण्यामध्ये आपण ठेवतो तर 3 दिवसा मिळून त्याचं देखील पाणी चेंज करायचं. जर पाणी चेंज केलं नाही तर त्याची मुळे जी आहे ती खूप खराब होतात, शेवळ्यासारखी, आणि लकी बांबू सडू पण शकतो. त्यामुळे जे आहे 3 दिवसाला त्याचं पाणी देखील चेंज करायचं. आणि त्याचबरोबर बाकीचे देखील जे आहे आर्टिफिशियल प्लांट वगैरे ते देखील मी या ठिकाणी क्लीन करत आहे. रात्रीची वेळ होती आणि त्यामुळे जेवढ्या मी आर्टिफिशियल प्लांट आणि जे ओरिजिनल प्लांट वगैरे आहे सर्व व्यवस्थित असं क्लीन करून घेतले आणि किचनच्या खिडकीमध्येच ठेवले, बाहेर काय ठेवलं नाही. आणि त्यानंतर बघा, किचन ओटा पूर्णच डीप क्लीन करायचं म्हटल्यावर बरण्या तर मला तशाच ठेवून चालणार नव्हतं, कारण किचन ओट्याची जी टाईल वगैरे आहे ती मला पूर्ण घासायची होती. आणि त्यासाठी जेवढ्या किचन ओट्यावर बरण्या होत्या त्याच देखील मी सर्व खाली घेतल्या. विम जेलचं ना मी पाऊच आणत असते आणि त्यासाठी एक बघा अशी सेपरेट हँडवॉशची जी बॉटल आहे ती विम जेलसाठी मी बनवली. तर सर्व विम जेल मी ते बॉटलमध्ये सोडून ठेवते. तर बघा, घाईगडबडीमध्ये पटपट किचन ओटा क्लीन करायचा म्हणून बॉटल देखील माझ्याकडनं खाली पडली आणि थोडंसं विम जेलचं लिक्विड आहे ते देखील खाली सांडलं. पण काही हरकत नाही, किचन ओटा क्लीन करायचं म्हटलं आपल्याला किचन ओट्यावर थोडंसं लिक्विड तर टाकायलाच लागणार. आता पहा, झटपट तुम्हाला किचन ओटा जर क्लीन करायचा असेल ना तर त्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला लिक्विड सांगते. तर या ठिकाणी मी गरम पाणी घेतलं. आता तुम्हाला तुमच्या किचन ओटा किती छोटा किंवा मोठा आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी घेऊ शकता. आणि त्यामध्ये बघा 2 चमचे मी जे आहे निरमा पावडर घातली. विम जेलचं जे पाऊच होतं शिल्लक राहिलेलं त्यात थोडंसं विम जेल आणि त्यातच मी थोडंसं पाणी ऍड करून ते विम जेल देखील त्या पाण्यामध्येच घातलं. आणि 2 चमचे जे आहे सोडा घातला. तर सोड्याने जे चिकट डाग वगैरे आणि पिवळे पडलेले डाग आहेत ते पटकन निघतात, त्यामुळे सोडा घालायचा. आणि तुम्ही किचन ओट्याची हाल माझी बघूच शकता, एवढी सगळी धूळ खिडकीमध्ये जमा झालेली होती. आणि जे बरण्या वगैरे मी ठेवते त्या बरण्या ठेवायच्या ठिकाणी देखील एवढी सगळी धूळ झाली होती, कारण मी 8 दिवस घरी नव्हते, गावाला गेले. आणि 8 दिवसानंतर किचन ओट्याची जी हाल आहे ना ती अशा पद्धतीने झाली होती. आणि कधी एकदाच मी किचन ओटा माझा क्लीन करीन असं मला झालं होतं, कारण 8 दिवस गावाला आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस तर असेच माझे ऍडजस्ट होता गेले. त्यामुळे पूर्ण जे किचन ओटा आहे माझं बेकार किचन ओट्याची हाल झाली होती. आणि चला, लिक्विड तर कशा पद्धतीने तयार करायचं मी ते तुमच्यासोबत शेअर केलंच. किचन ओटा देखील मी छान पद्धतीने घासून घेतला. रात्रीची वेळ होती त्यामुळे पूर्ण डिटेल व्हिडिओ काय तुमच्यासोबत शेअर केला नाही. तर बघा, किचन ओटा अगदी 30 मिनिटांमध्ये एकदम चकाचक असा तयार आहे या ठिकाणी आपला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.